मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, वंध्यत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन्स केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्तानं श्रीगोंदा इथे 14 आणि 15 मे रोजी भव्य 2 दिवसीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीनं आयोजित या कार्यक्रमामध्ये विविध स्पर्धा, व्याख्यान, सांस्कृतिक उपक्रम आणि सामाजिक उपक्रमांचा समावेश आहे। पहिल्या दिवशी छत्रपती शंभूराजे मॅरेथॉन स्पर्धा, संभाजीराजे अभिवादन कार्यक्रम, रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा तसेच संध्याकाळी व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत। दुसऱ्या दिवशी सायकल स्पर्धा, संगीत खुर्ची स्पर्धा, पोवाडा यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत। रात्री बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे। दरम्यान या उत्सवाचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे सामाजिक बांधिलकी जपत समितीच्या वतीनं श्रीगोंदा शहरामधील गरीब व्यक्ती संदीप बजरंग घोडके यांना किडनी ट्रान्सफरसाठी 11,000 रुपयांची मदत पत्रकार बांधवांकडे सुपूर्द करण्यात आली आहे। उत्सवाच्या माध्यमामधून सांस्कृतिक, क्रीडा आणि सामाजिक एकोप्याचा संदेश देण्याचा समितीचा प्रयत्न आहे, असं आयोजकांनी म्हटलं। यावेळी समिती अध्यक्ष राजू गोरे यांनी अधिकची माहिती दिली आहे। नमस्कार। छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती 2026 श्रीगोंदा या समितीच्या वतीने दिनांक 14 मे आणि दिनांक 15 मे या 2 दिवस ही जयंती उत्सव, छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्सव या ठिकाणी 2 दिवस साजरा करण्यात येणार आहे। या जयंती उत्सव समितीमध्ये सर्वसमावेशक अशी ही उत्सव समिती या ठिकाणी तयार केलेली आहे आणि या समितीच्या माध्यमातून 2 दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मोठ्या उत्साहामध्ये जी श्रीगोंदा तालुक्याला छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि या भूमीचं महत्त्व खऱ्या अर्थानं या माध्यमातून त्याची एक प्रेरणा घेण्याचं काम उद्याच्या काळामध्ये समाजानं घ्यावं म्हणून ही जयंती मोठ्या प्रमाणामध्ये 5वं वर्ष आहे आणि 5व्या वर्षी या मोठ्या प्रमाणामध्ये साजरी करण्यात येणार आहे। रक्तदान शिबिर असेल, स्पर्धा असतील, वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तृत्व स्पर्धा असतील, सर्व समाजातील घटकांना त्या ठिकाणी चालना देणारे असे कार्यक्रम या ठिकाणी 2 दिवस त्या ठिकाणी घेण्यात येणार आहेत। कुठल्याही प्रकारची वर्गणी न घेता त्या ठिकाणी लोकसहभागातून विनंती वजा करून अनेक लोकांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि या लोकसहभागातून ही जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहे। आपण आपल्या सर्वांच्या माध्यमातून सर्व समाजातील घटकांना सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे। त्याचप्रमाणे श्रीगोंदा शहरामध्ये संदीप बजरंग घोडके यांना जे त्या ठिकाणी किडनीचं प्रत्यारोपण करायचं आहे तर त्या ठिकाणी अत्यंत गरीब परिस्थिती आहे, गरजू आहे। खऱ्या अर्थानं त्यांना या ठिकाणी विनंती म्हणजे मदत करावी। या समितीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्र बसून सर्व समितीचे सदस्य असतील सर्वांच्या वतीने त्या ठिकाणी मदत केली जाईल। एक चांगल्या प्रकारचा उपक्रम या समितीच्या माध्यमातून इथून पुढे घेतले जातील। विना राजकारण, राजकारण विरहित
परंतु समाजाच्या उपयोगी जे काही कार्यक्रम, काही अडीअडचणी असतील, काही उपक्रम असतील, त्यामध्ये समिती त्या ठिकाणी सहभाग नोंदवेल. सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा.